नमस्कार, मी प्राध्यापक बाबासाहेब. या अगोदर आपण अहिंसा या यमाची माहिती घेतली. यम हे अष्टांग योगाच्या पहिल्या अंगाचे भाग आहेत. यम हे नैतिक प्रतिबंध किंवा नियम आहेत, जे जीवनात नैतिकता आणि सद्गुण विकसित करण्यासाठी आवश्यक आहेत. आज आपण सत्य या यमाची माहिती घेणार आहोत. सत्य हे केवळ खोटे बोलणे, टाळणे नव्हे, तर वास्तवाला जसे आहे तसे स्वीकारणे आणि व्यक्त करणे आहे. एखादी गोष्ट जशी आहे तशी सांगणे, त्यात फेरफार न करणे, हे सत्य आहे. प्राचीन काळात एका छोट्या गावात सत्यव्रत नावाचा एक तरुण राहत होता. तो त्याच्या सत्यनिष्ठेसाठी आणि प्रामाणिकपणासाठी सर्वदूर प्रसिद्ध होता. त्याच्या गावात कोणीही त्याच्याविरुद्ध खोटे बोलण्याची हिंमत करत नसे, कारण त्याच्या सत्याची शक्ती सर्वांना माहीत होती. एके दिवशी मृत्यूची देवता सत्यव्रताच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेण्यासाठी गावात आली. मृत्यूदेवतेने एका वृद्ध माणसाचे रूप धारण केले आणि सत्यव्रताला विचारले, हे तरुणा, तुझ्या गावात कोण सर्वात प्रामाणिक आहे? सत्यव्रताने नम्रपणे उत्तर दिले, हे आजोबा, मी माझ्या सामर्थ्याप्रमाणे सत्य पाळण्याचा प्रयत्न करतो, पण गावात अनेक चांगले लोक आहेत. मी स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणणार नाही, कारण सत्य नेहमीच नम्र असते. देवतेला त्याचे उत्तर आवडले, पण त्याने आणखी एक प्रश्न विचारला, जर मी तुला मृत्यूच्या दारात उभे केले तर तू सत्य सोडशील का? सत्यव्रताने शांतपणे उत्तर दिले, नाही यमदेवा, मला तुमचे खरे रूप कळले आहे. सत्य हेच माझे रक्षण करते आहे. जर मी सत्य सोडले तर माझ्या आत्म्याचा मृत्यू होईल, जो शारीरिक मृत्यूपेक्षा भयंकर आहे. सत्य यम हे व्यक्तीला त्याच्या उच्च स्वरूपाशी जोडते. असत्य बोलल्याने स्वतःशी आणि इतरांशी असलेले नाते तुटते, ज्यामुळे भ्रम, अपराधीपणा आणि तणाव वाढतो. सत्य पाळल्याने आंतरिक शांती मिळते आणि जीवनात एकता व सामंजस्य येते. सत्याचे पूर्ण पालन केल्यास वाक्सिद्धी मिळते, म्हणजेच आपण जे बोलतो ते खरे होते, असे पतंजली सांगतात. सत्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडतो, इतरांना प्रेरणा मिळते. सत्यामुळे व्यक्ती स्वतंत्र, सर्जनशील आणि आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल करतो. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अस्तेय म्हणजेच चोरी या यमाबद्दल माहिती घेणार आहोत. पाहत रहा, ऐकत रहा, आनंदी रहा. धन्यवाद.